असूनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या विना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा का रे दुरावा. तुला तो आंबेकरांचा मसाला घातलेली भाजी खायची नसेल तर तू आमच्या अरविंद काकांनी केलेली बटाट्याची भाजी खा बस. नंदिनी मॅडम साठी स्पेशल आणली त्यांनी. एक मिनिट तुझी वहिनी आणि तुझी आई या दोघी जणी एकाच ठिकाणच्या आहेत. अग्रेड नाही म्हणजे त्या दोघी जणी एकच मसालाही वापरत असतील हे सुद्धा मान्य आहे. पण तरी सुद्धा तुमच्या दोघांच्या डब्यामध्ये एकच भाजी कशी काय? अरे योगायोग असेल ना. हा योगायोग. ती वांग्याची भाजी कॉमन भाजी आहे ती काय दुर्मिळ भाजी आहे का? आणि असल्या शंका घेण्यापेक्षा त्या भाजीची मजा घ्या ना. आज मदतीला कोकणचा मसाला आला खरा पण पुढे काय? प्रत्येक वेळी कसं सावरता येईल सगळं? हे खोटं फार वेळ नाही लपून राहणार. हाच फरक आहे चाळीत आणि फ्लॅट मध्ये. अगदी खरं बोललीस बाई. मग बघ किती प्रशस्त रूम आहे. हा खरंच ग खूप छान आहे. मी ना हा फ्लॅट बघितला तेव्हाच यांना म्हणाले की अहो हा फ्लॅट आपण घ्यायचा. आणि दरवाजा पूर्वेला म्हटल्यानंतर भरभराट होते असं ऐकलंय मी. 100% बरोबर बोललीस. ए ये किचन दाखवते या ना बाबा. हे बघ हे किचन मस्त आहे ना. चांगलंच मोठं आहे की ग. हो आणि खिडकी बघितलीस. स्वयंपाक घराला इतकी मोठी खिडकी असावी असं स्वप्न होतं माझं. अरे वा. आणि इथे बसायला सुद्धा आहे. हो म्हणजे भाजी फोडणीला टाकायची आणि शांतपणे इथे बसायचं हा वागात. खरंच आता चिनूसाठी खूप छान छान पदार्थ करीन मी. बाबा या तुम्हाला छोटी बेडरूम दाखवते. ही बघ छोटी आहे बेडरूम पण ही फक्त अण्णांसाठी. हे खूप बरं केलंस बाई. बाबा सगळ्यांच्या आधी ना आम्ही अण्णांचा विचार करतो. क्या बात आहे बेटा. खरंच अण्णा खूप भाग्यवान आहेत. तुझ्यासारखी सून मिळायला सुद्धा भाग्य लागतं. अगदी बरोबर बोललात तुम्ही. अहो शोभासारखी सून मिळायला खूप मोठं भाग्य असावं लागतं. काय सदा काका तुम्ही पण ना. ओके आता मी तुम्हाला माझी मास्टर बेडरूम दाखवणार. या ही बघ ती मास्टर बेडरूम. चांगलीच मोठी आहे की ग. हो ना. हे बघ इथे आहे ना इथे असा पलंग ठेवणार आम्ही. हा आणि इथेच वॉर्डरोब करणार आहे छान मस्त नवीन. खूप छान होणार आहे बघ. गिरगावच्या साडीतलं काहीच आणलं नाहीये मी इथे. बरं नवीन फ्लॅट मध्ये सगळं नवीनच असायला हवं हो की नाही सदा काका? हो यात काय संशय आहे का? अगदी बरोबर बोललीस तू. वा 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 वा. अगदी सुंदर घर घेतलंयस बघ तू. इथे अगदी सुखाने संसार कराल तुम्ही. मस्तच आहे मला जाम आवडलं बघ. हो ना. अगं बाई काय ग एवढी मोठी टाकी घेतलीस तू? आई अगं मागे बघ 2 लावले 2. मग बघा तरी म्हणजे 2 दिवस पाणी नाही आलं ना तरी सगळ्यांना पुरेल. आणि आपल्याला पाणी किती लागतं माहितीये तुला. आणि ह्या गॅलरीतून काय हवा येते म्हणून सांगू खूप मस्त पंख्याची गरजच नाही. काय सांगते? येतो दाखवते बघ.
ये ना, तुला सांगत होते ना मी, हे बघ अशी मस्त हवा येते ना इथून भरपूर. आणि मग हे काय चाललंय? मला वाटतं हे पाणी भरतायत. सदा काका ते दिसतंय मला, पण ही लोक असं पाणी का भरतायत? अहो अण्णा, अहो या इथे. हे बघा, हे काय चाललंय? हे असं का पाणी भरतायत? मला काय माहिती. आपण त्या शेजारीन बाईंना विचारूया का? देशमुख बाई वेफर्स खात आहेत त्या आतमध्ये, त्यांना. हो का? थांबा विचारते. अहो देशमुख वहिनी, अहो हे खाली काय चाललंय? पाणी का भरतायत? तुम्हाला नाही माहिती? काय? अहो इथं असंच पाणी भरावं लागतं. काय? आपल्या बिल्डिंग मध्ये पाण्याचं कनेक्शन आलंय कुठं अजून? असंच खालून पाणी भरावं लागतं आपल्याला. तो खाली जो माणूस दिसतोय ना, तो बिल्डरचाच माणूस आहे. तो बाहेरून पाणी घेऊन येतो, 1 रुपयाला 1 बादली पाणी देतो. एकूण सहकारी तत्वावर सगळं चाललंय म्हणायचं. विना सहकार नाही उद्धार. शोभा, हे सगळं काय चाललंय? तू जागा घेतलीस तेव्हा नीट चौकशी केली होतीस का? नाही हो, केली होती ना बाबा. बिल्डरने सांगितलं ना मला, पाईपलाईन घेतली, ती मेन पाईपलाईनला जोडली की झालं. सगळं झालेलं आहे बाकी. हो की नाही हो? हो म्हणाला होता तो, होऊन जाईल म्हणाला होता. ते तसंच सांगतात, होऊन जाईल म्हणून. मेन पाईपलाईनला कनेक्शन जोडले कुठं अजून? अरे देवा, म्हणजे? अहो काही काळजी करू नका, असं म्हणतायत होईल लवकरात लवकर कनेक्शन. अरे बापरे, म्हणजे अजून किती दिवस लागतील? ते काही सांगता येत नाही हो. 2-4 महिने लागतील किंवा वर्षही लागेल. अहो ती पलीकडची बिल्डिंग पाहताय ना तुम्ही, अहो त्यांनाही बिल्डरने हेच सांगितलं होतं. आता बिल्डिंग होऊन 5 वर्ष झाली, अजूनही पाण्याचा पत्ता नाही. अजूनही ती लोक खालूनच पाणी भरतात ना. बापरे, म्हणजे तुम्ही रोज असंच पाणी भरताय? छे, मी नाही जाता बाई खाली पाणी भरायला. मी माझी टाकी ठेवली आहे खाली, 20 रुपये देते आणि टाकी भरून घेते आणि मग पंपाने पाणी वर चढवते. पण काय आहे ना, सगळ्यांना हा असा खर्च परवडत नाही. अरे बापरे, आता काय करायचं? इथे तर आदिती पण नसणार आहे सगळं कामं करायला. सगळं माझ्या एकट्यावरच पडणार आहे. अरे देवा, मला नाही जमणार असली कामं करायला.
जय, हा माझ्या मनात एक विचार आला होता. आपण बोलूयात ना नंतर. मला ना ऍक्च्युली ही फाईल कम्प्लीट करायची, नाहीतर उशीर होईल. हा मी तेच म्हणतो. एक्झॅक्टली तेच म्हणतेय मी. होऊ दे ना उशीर. आपण आज एकत्र जाऊया का? म्हणजे कितीही उशीर झाला तरी काम संपवूनच जाऊ. पण चांगली कंपनी असेल बरोबर तर काम आणि रस्ता कसा संपतो कळत नाही, हो ना? एक मिनिट. एक मिनिट. सेलफोन्स आर नॉट अलाउड इन द ऑफिस. मी एक काम करू का? माझं थोडंसंच काम राहिलंय अगदी. मी संपवते चटकन, तूही संपव तुझं काम. सो त्याच्यानंतर. ऐका ना रजनी. शिशी हो जाऊ काय करतोयस? ओ बरं ऐक ना रजनी, मला नाही जमणार आज. ते पूजा. कोण पूजा? नाही मला एका पूजेला जायचंय नंतर विरारला. सो पण मग थोडं उशिरा. 5:30 झालेत ना आता. निघायला लागेल लवकर. सगळ्यांना घेऊन जायचंय का बरोबर? ओरडतोयस काय मोठ्याने? सॉरी ते जरा आवाज चढला, पण मला नाही जमणार आज. ओ कम ऑन जय. रजनी, अगं पूजेला जायचं ना त्याला? हो. मग पूजेला जाणाऱ्या माणसाला असं अडवू नये. हा, एक मिनिट नंदिनी मॅडम. पाप लागतो. अगं माझी आत्ते बहीण, तिचंही असंच झालं. तिनं मला पूजेला जाताना अडवलं तर झालं. पडली ना सायकलवरून, पायच मोडला अगं तिचा. काय बोलताय तुम्ही? अगं खरंच, शपथ. बरं ऐक, सायन्स आणि घरगुती उपकरणाच्या प्रदर्शनाला जाणार आहोत. हा, अरविंद घेऊन जाणार आपल्याला. चल मज्जा करूया. तुम्ही जा, मी नाही येणार. अगं असं काय करतेस? चल चल, ऐक माझ्या बरोबर. नंदिनी मॅडम ऐक, येताना प्रसाद घेऊन या. चल मज्जा करू. माझं काम आहे. कसल्या एक्झिबिशनला जाता तुम्ही? कुठे भेटूया? नेहमीच्या ठिकाणी. सॉरी अदिती, सॉरी. अगं काय झालं, मी निघालो होतो आणि तेवढ्यात. रजनीने थांबवलंस? नाही, अजिबात नाही. मग यायला उशीर का झाला तुला? जुई. वाव, मस्त, छान. म्हणजे मला ऑफिस मधून लवकर जायला सांगून तुम्ही जुई मॅडम बरोबर गप्पा मारत बसला होता ऑफिस मध्ये? ए, गप्पा कशाला मारेन मी? तिला एक क्वेरी आली होती म्हणून मी थांबलो होतो. ग्रेट. म्हणजे अख्ख्या ऑफिस मध्ये तुमच्याशिवाय दुसरं कोणी नसेल ना क्वेरी विचारायला? एक्झॅक्टली. मी पण तिला हेच म्हणालो की बाई तुला अख्ख्या ऑफिस मध्ये मीच सापडलो का? मग मी रजनीला बोलवलं मदतीला.
त्यात ती रजनी, ती मला म्हणते आपण दोघं मिळून तिची क्वेरी सॉल्व्ह करूया. आदिती तुला सांगतो, नंदिनी मॅडम आल्या आणि म्हणून मी सुटलो तिथून. जय, तुला अख्ख्या ऑफिस मध्ये रजनीच मिळाली होती का बोलवायला? अगं मग आता काय करणार, नंदिनी मॅडम खात होत्या, खाताना उठवू का त्यांना? बरोबर आहे. आणि रजनीला काय बरंच वाटलं असेल ना. जय, मी सुद्धा त्याच ऑफिस मध्ये काम करते. हे बघ, पुढच्या वेळेला ना मला बोलवायचं, कळलं? डन. आणि खरं सांगू का, मला असं उगाच मदत बिदत करायला आवडतच नाही. हो का? ते कळतच आहे. ऑफिस मधल्या सगळ्या बायकांचा ना जय हा हेल्पलाईन नंबरच झालाय जवळपास. आणि ती रजनी, तिचं तर काही विचारायलाच नको. दिवसातून देवाचं नाव जितकं घेत नसेल ना, तेवढं ती जयचं नाव घेते. बास झाली ना मस्करी. मला तू तिचं नाव घेतलेलं आवडत नाहीये, तुलाही माहितीये. कोणाचं? रजनीचं. घे, सतत फक्त रजनीचंच नाव घे. बरं बाई, नाही घेणार. आता बघ ना रजनी. जय, तू मला रजनी म्हणालास? तू मला आता रजनी म्हणाला? नाही 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 आदिती, आता बघ ना, रजनीचा मेसेज आलाय असं म्हणायचं होतं. टॅक्सी मिळाली का? नाही तर दोघं एकत्र जाऊ. चला आपण निघूया, आत्ताच्या आत्ता निघूया. आज आपल्यावर राज्य येत आहे, तर वाचलोय आपण दुपारी. लंच टाइमला घशात घास अडकला होता माझ्या. एक मिनिट, त्या आधी ना तिला मेसेज करायचा की तुला माझी काळजी करण्याची काहीही गरज नाही, कळलं? करतो. आत्ता लगेच करू? नको. बरं चल, आपल्याला अजून पूजेसाठी गिफ्ट घ्यायचंय, मला शर्ट बदलायचा आहे, आणि नंतर त्या विरारच्या ऐतिहासिक लोकलची गर्दी. चल लवकर चल. पूजा यथासंग पार पडली. आता आवरायला घेऊया. हो अण्णा, अजून जय आणि आदिती कुठे आले आहेत? थोडा वेळ थांबूया. आता आणखी किती वेळ वाट पाहायची त्यांची? आपल्याला हे सगळं आवरायचंय, जेवणं व्हायची आहेत. 7 वाजले. हे पहा, जास्त उशीर व्हायच्यात आपल्याला परत पोहोचायला हवं. हो कळतंय मला, पण ना अण्णा थोडा वेळ थांबूया ना. बघ शोभा, आपल्याला इथून गिरगावात जायचंय, लक्षात येत आहे का तुझ्या? बघ मला वाटतं आता त्यांची वाट बघण्यात काही अर्थ नाही. काय रे अभि? हो अण्णा म्हणतायत ते बरोबर आहे. आपण जेवण उरकून घेऊया ना. असं काय म्हणताय तुम्ही? हा, म्हणजे इतकं छान नवीन घर घेतलंय आपण, किती सुंदर गणेश पूजन झालंय. आता त्यांना नाही जमत आहे वेळेवर यायला. ठीक आहे, त्यांनी केला असेल प्रयत्न, पण नाही जमत आहे, तर आपण थांबूया ना त्यांच्यासाठी. अहो, आपल्या माणसांसाठी आपण नाही थांबायचं, तर मग आणि कोणी थांबायचं? हा ठीक आहे, तर तू म्हणतेस तर थोडा वेळ आणखी वाट बघूया. बर. या सोनबाईने आत्ताच आठवण काढली होती तुमची. वेलकम. आमच्याकडून एक मिनिट. ऍक्च्युली सॉरी, ते ना ट्रेनच्या गर्दीत निघालं. हरकत नाही. थँक्यू सो मच. तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट आणलं हेच खूप आहे. पण खरं सांगू का, या गिफ्ट पेक्षाही तुम्ही आलात हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या हं? आणि नमस्कार करायला विसरू नका. तोपर्यंत मी ताटं घेते. या बाबा, हे घ्या. थोडी थोडी बघा. बस बस. आदिती, वरण वाढ ना. अगं नको, बस बस. दमून आली असशील, मी वाढते. अगं आई दिवसभर ऑफिस मध्ये काम करत असेल. माझंच घर आहे ना, मीच वाढणार आज. अण्णा देऊ? अय्या जय, अरे किती कमी खातोयस तू. हे घे. नाही घे घे. आणि तुझ्या आवडीची बटाट्याची भाजी केली मी. पोटभर खा. वहिनी आहे ऑलरेडी. सावकाश होऊ दे. हा, मी खूप विचार केला आज. म्हणजे तसा इथे येण्याच्या आधीपासून विचार चालूच होता माझा. पण आज दिवसभर तुम्ही नव्हतात ना,
इतकं एकटं वाटलं ना, म्हणून म्हणतेय मी, तुम्ही या ना रे इथे राहायला. नाही जय, मला कळतंय तुझ्या नोकरीच्या ठिकाणापासून विरार खूप लांब पडेल तुला. पण कसं आहे ना, आता इतकी वर्ष एकत्र राहिलो आपण आणि आता एकमेकांपासून दूर जायचं. आदिती म्हणाली होती ना, तेच खरंय. 2 दिवसापेक्षा जास्त वेळ आपण एकमेकांशिवाय नाही दूर राहू शकत. आता तर आयुष्य असं एकटं काढायचंय. मला तर ही कल्पना सहन होत नाही. आता आमचं सोड, पण चिनू तरी राहील का रे तुमच्याशिवाय? आदितीशिवाय पान हलत नाही इतका लढा लागलाय त्याला तिचा. खरंच माझी मनापासून इच्छा आहे तुम्ही दोघांनी ना इथे आमच्या बरोबर विरारला राहायला या.